इयत्ता 8वी, विषय इतिहास व नागरिकशास्त्र. मुलांनो, गेल्या वर्षी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकलो. यावर्षी आपण आधुनिक काळातील भारताचा इतिहास जाणून घेणार आहोत. या पाठ्यपुस्तकातील आपलं पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. हे आपलं पहिलं प्रकरण, इतिहासाची साधने. यापूर्वीही तुम्ही बऱ्याच इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. इयत्ता 6वीमध्ये, इयत्ता 7वीमध्ये इतिहासाची साधने शिकलेल्या आहात. इयत्ता 6वीमध्ये प्राचीन काळातील इतिहासाची साधने शिकलात. इयत्ता 7वीमध्ये मध्ययुगीन काळातील इतिहासाची साधने शिकलात. आता यावर्षी आपल्याला आधुनिक काळातील इतिहासाची साधने कोणती आहेत याचा अभ्यास करावयाचा आहे. इतिहासाच्या साधनांमध्ये 3 प्रकार यापूर्वी तुम्ही अभ्यासले. 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने. यावर्षी आपण या 3 साधनांचाच अभ्यास करणार आहोत. या 3ही साधनांबरोबरच आपण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जी साधने आहेत, दृक साधने, श्राव्य साधने, दृकश्राव्य साधने, अशा साधनांचा अभ्यास करणार आहोत. दृक साधने म्हणजे केवळ आपण नजरेनं पाहू शकतो अशी साधने. उदाहरण द्यायचं झालं तर भित्तिपत्रके, चित्रे ही दृक साधने आहेत. श्राव्य साधने म्हणजे अशी साधने की जी आपण केवळ ऐकू शकतो. उदाहरणार्थ आकाशवाणी, रेडिओ ही केवळ आपण ऐकू शकतो, म्हणून त्याला श्राव्य साधनं म्हणायची. आणि दृकश्राव्य साधनं म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात आलं, जी अशी साधनं की जी आपण पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. सांगता येईल का उदाहरण? पहा बरे, लक्षात येते का? दूरदर्शन म्हणजेच टेलिव्हिजन, थोडक्यात टी व्हीवर आपण माहिती पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. ही आधुनिक काळातील इतिहासाची साधने आहेत. या साधनांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण माहिती पाहूया बघा, इतिहासातील भौतिक साधने. या इतिहासातील भौतिक साधनांमध्ये वेगवेगळ्या साधनांचा म्हणजेच वास्तू, नाणी, पुतळे, वस्तू, पदके यांचा समावेश होतो. हे चित्र पहा. वस्तू, वेगवेगळ्या वस्तू हे एक इतिहासाचं भौतिक साधन आहे. नाणी, वेगवेगळ्या प्रकारची नाणी हेही भौतिक साधन आहेत. विविध पदके, विविध वास्तू, पुतळे या सगळ्यांचा समावेश इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतो. प्रथमतः आपण इतिहासातील इमारती आणि वास्तू याविषयीची अधिकची माहिती आपण पाहूया. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय म्हणजेच विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळामध्ये विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत. काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. हे पहा, अंदमान येथील सेल्युलर जेल. अशा प्रकारच्या वास्तूंना भेट दिल्यामुळे आपल्याला त्या काळातील इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे की हे अंदमान येथील सेल्युलर जेल आहे. या सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयीची माहिती मिळते.
तसेच मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते. मुलांनो, पान नंबर 1 वरील माहीत आहे का तुम्हाला? पहा बरे, वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. वस्तुसंग्रहालयात प्राचीन वस्तू, चित्रे, छायाचित्रे, शस्त्रे इत्यादी जतन करून ठेवलेले असतात. इतिहासाच्या अभ्यासकांना ही भौतिक साधने अतिशय उपयुक्त असतात. प्राचीन वास्तूंशी त्यात राहणाऱ्या नेत्यांचा, राजांचा इतिहास निगडीत असतो. आधुनिक काळातील वस्तुसंग्रहालय अंदमानमधील सेल्युलर जेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती मिळते. मुंबईतील मणिभवन, महात्मा गांधींविषयीची माहिती मिळते. वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, महात्मा गांधींविषयी माहिती मिळते. पुणे येथील आगाखान पॅलेस येथील महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे आपणास पाहावयास मिळतात. मुलांनो, हे पहा, पुणे येथील आगाखान पॅलेसचे चित्र. आता आपण दुसऱ्या भौतिक साधनांची माहिती पाहूया. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेलेली आहेत. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयीची माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ, विविध ठिकाणची हुतात्मे स्मारके. काही हुतात्मा स्मारकांची तुम्हाला मी चित्रे दाखवते, त्यावरून तुम्हाला निश्चितच ही बाब व्यवस्थित समजेल. मुलांनो, या स्मारकांचे चित्र बारकाईने निरीक्षण करा. यावर आधारित तुम्हाला एक छोटासा उपक्रम करायचा आहे. हे आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. हे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक. हे आहे लोकमान्य टिळक यांचे स्मारक. या स्मारकांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला एक छोटा उपक्रम करायचा आहे. पान क्रमांक 2 वर हा उपक्रम दिलेला आहे. तो कोणता आहे तो आपण पाहूया. मुलांनो, तुम्हाला वर्गपाठासाठी इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाला एक 200 पानी वही घाला आणि गृहपाठ आणि उपक्रम यासाठी 100 पानी एक वही घाला. या वहीमध्ये, उपक्रमाच्या वहीमध्ये पहिला उपक्रम तुम्ही सोडवायचा आहे. पहा, पान क्रमांक 2 वर इथे दिलेला आहे, करून पहा. तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे याविषयी माहिती मिळवा. यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते याची नोंद करा. हा उपक्रम करण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांचीही मदत घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण आली, शंका असेल तरी तुम्ही मला विचारा, मी तुमचे शंका निरसन करेन. मुलांनो, आपण यापूर्वी भौतिक साधनांची माहिती मिळवली. या बाबतीत तुम्हाला एक उपक्रम करावयास सांगितलेला होता. हा उपक्रम करत असताना विविध स्मारके आणि पुतळे याविषयीची माहिती मिळवायला सांगितली होती. ही माहिती मिळवत असताना तुम्हाला त्यातील जर काही फोटो मिळाले तर ते फोटोही तुम्ही वहीमध्ये चिकटवा. यापुढे आपण लिखित साधनांची माहिती मिळवणार आहोत. हे आहेत बघा लिखित साधने. पाठ्यपुस्तकामध्ये हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे. पहा, लिखित साधनांचा. यावरून
आधुनिक काळातील लिखित साधने कोणती तुमच्या लक्षात येतील? इयत्ता 6वीमध्ये, इयत्ता 7वीमध्ये लिखित साधनांचा अर्थ तुम्ही शिकलेला आहात. लिखित या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की लिहिलेल्या नोंदी. प्राचीन काळातल्या पाहिल्या, इयत्ता 7वीमध्ये मध्ययुगीन काळातल्या पाहिल्या. यावर्षी आपल्याला लिखित साधने पाहिजेत, ती पण आधुनिक काळातील. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये या बाबींचा समावेश होतो. हा जो तक्ता आहे, हा तक्ता बारकाईनं निरीक्षण करा. या तक्त्यामध्ये तुम्हाला कृतीपत्रिका पूर्ण करा असा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. लिखित साधने म्हणून दिले जातात आणि ॲरो दाखवले जातात आणि चौकोन काढून किंवा वर्तुळामध्ये तुम्हाला ती लिखित साधने लिहावयाची असतात. ही सगळी लिखित साधने तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. पहिलं आहे बघा पत्रव्यवहार, त्यानंतर परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे, पुस्तके अशी वेगवेगळ्या प्रकारची ही आधुनिक काळातील लिखित साधने. सुरुवातीला आपण वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांची माहिती मिळवूया. त्या काळातील जी वृत्तपत्रे होते, त्या वृत्तपत्रांमधून आपल्याला त्या काळात घडलेल्या ज्या घटना आहेत, या घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचं, एखाद्या बाबीचं सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे म्हणजेच मान्यवरांची वेगवेगळ्या प्रकारची मते, संपादकांची अग्रलेखातील प्रसिद्ध असणारी मते, ही सगळी आपल्याला त्या काळात असणाऱ्या बाबी वर्तमानपत्रातून, वृत्तपत्रातून कळू शकतात. त्याचबरोबर या वृत्तपत्रांमधून त्या काळातील राजकीय घडामोडी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी यांची माहिती मिळते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळामध्ये ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बझार पत्रिका, प्रभाकर यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. आता यावर एक प्रश्न असू शकतो बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राची कार्य स्पष्ट करा किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राची भूमिका स्पष्ट करा. पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल, स्वातंत्र्यपूर्व काळातील ही जी वृत्तपत्रे आहेत, ही लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. दुसरी गोष्ट सांगता येईल, त्या काळातील ब्रिटिश सरकारची भारताविषयीची जी धोरणे, त्यांचे भारतावरील जे परिणाम आहेत, याविषयीचा अभ्यास आपल्याला या वृत्तपत्रांमुळे करता येतो. ब्रिटिश काळामध्ये ही जी वृत्तपत्रे आहेत, ही केवळ राजकीयच बाबी आपल्याला समजून देत होते असं नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, त्याचबरोबर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे, यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केलेले आहे. भाष्य केले म्हणजे माहिती सांगितलेली आहे. याखाली बघा, या जांभळ्या रंगामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण आता जाणून घेऊया, ती माहिती आपण मिळवूयात. चला जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. मात्र त्यांना त्याच्या पुढच्या काळामध्ये विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागले. त्यामुळं त्यांनी या वृत्तपत्राचं कामकाज आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवले. एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय आणखी काही वृत्तपत्रे त्यांनी चालवलेली आहेत. तुम्हाला आता मी एक चित्र दाखवते. पाठ्यपुस्तकामध्ये पण तुम्हाला हे चित्र दिलेलंच आहे.
या चित्रावरून हे बहिष्कृत भारत वृत्तपत्र आहे हे तुमच्या लक्षात येतं. हे पाक्षिक पत्र इथं शब्द लिहिलेला आहे बघा, पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे. हे वृत्तपत्र किती सालचं आहे? इथे बघा मुंबई, वार, तारीख, महिना, सण सगळं दिलेलं आहे. या चित्राचं बारकाईनं निरीक्षण करा आणि या वृत्तपत्राचं नाव, तारीख, दिनांक, वार ही बाब वहीमध्ये लिहून काढा. याशिवाय आणखीन एक मी तुम्हाला चित्र दाखवते. या चित्रावरून तुम्ही आधी चित्र निरीक्षण करा. या चित्रावरून बाबासाहेब आंबेडकर यांनी आणखी लिहिलेली काही वृत्तपत्रे इथे दिसत आहेत. त्या वृत्तपत्रांची नावे तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे. यानंतरची आपण बाब पुढच्या भागामध्ये अभ्यासूया. मुलांनो, आत्ता पाहिलेल्या चित्रावरून तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेली वृत्तपत्रे जी आहेत त्यांची नावे लिहिलीच असतील. आता इतिहासातील आधुनिक काळातील आणखीन एक महत्त्वाचं लिखित साधन आपण पाहणार आहोत, ते म्हणजे नकाशे आणि आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचं महत्त्वाचं साधन मानलं जातं. कोणताही नकाशा असेल तर त्या नकाशावरून त्या नकाशाचा उद्देश जो आहे तो उद्देश पाहिला तर आपल्याला त्या उद्देशावरून नकाशातील बाबी समजून येतात. कुठल्या शहराचा नकाशा असेल तर जुना नकाशा अभ्यासून त्याचं नवीन शहरांमध्ये कसं रूपांतर झालं आहे हे आपल्याला पाहता येतं. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने तसेच एखाद्या विभागाच्या दृष्टीने विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरतात. इथं मुंबई पोर्ट ट्रस्ट हा जो विभाग आहे, या मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. या आराखड्यापैकी एक चित्र मी तुम्हाला दाखवते. हा पहा, मुंबई बंदराचा मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे असलेल्या आराखड्यातील हे एक चित्र. तर असा आराखड्यांचा वापर करून अभियंत्यांनी, वास्तुविशारदांनी हे जे आराखडे तयार केलेले आहेत, या आराखड्यांवरून आपल्याला या मुंबईचा विकास कसा झाला किंवा मुंबई नगरी कशी निर्माण झाली याची निश्चितच माहिती मिळू शकते. यानंतर आपण पुढील साधन आहे मौखिक साधन. मौखिक साधनाविषयी आपण माहिती मिळवूया. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो. हा जो तक्ता आहे, हा तक्ता तुम्हाला परीक्षेत संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणून विचारला जातो. ही मौखिक साधने तुम्ही सर्व साधने लक्षात ठेवा. स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, ओव्या, मेळे, जलसे, कलापथके, मुलाखती, प्रसंगवर्णने ही सगळी मौखिक याचा अर्थ तोंडाने पाठ असलेली. पहिल्यांदा माहिती आपण पाहूया स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. परंतु अनेक अशी स्फूर्तिगीतं आहेत की जी अप्रकाशित आहेत, जी लिहिली गेलेली नाहीत, मात्र स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. मुखोद्गत याचा अर्थ तोंडपाठ.
या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. पुढचं मौखिक साधन आहे पहा, पोवाडे. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयीची माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आपल्याला आढळून येते. मुलांनो, हे करून पहा. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्याचे सादरीकरण करा. एक पुढचा उपक्रम क्रमांक 2 आहे. तुम्ही तुमच्या उपक्रमाच्या वहीमध्ये तुमच्या पाठ असलेलं एक स्फूर्तिगीत आणि एक पोवाडा तुम्ही लिहून काढायचा आहे. यापुढील भाग पुढच्या भागात आपण पाहूया. आधुनिक काळातील महत्त्वाचं साधन आहे दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. दृक याचा अर्थ डोळ्यांनी पाहता येण्यासारखे, उदाहरणार्थ छायाचित्रे. श्राव्य म्हणजे केवळ आपण ऐकू शकतो, उदाहरणार्थ वेगवेगळी रेकॉर्ड्स. आणि दृकश्राव्य साधन याचा अर्थ आपण एकाच वेळेला ऐकूही शकतो आणि पाहू शकतो, उदाहरणार्थ चित्रपट. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झालेला आहे. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून आपल्याला करता येतो. पहिल्यांदा माहिती आपण पाहूया छायाचित्रांची. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपल्याला व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा जसे घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या गेल्या याची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी आपल्याला माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्याचे स्वरूप लक्षात येते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या छायाचित्रांमधून देखील आपल्याला इतिहास समजू शकतो किंवा छायाचित्रे हे आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून सांगता येईल. पुढचं आहे बघा श्राव्य साधन, ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. हे आपण ऐकू शकतो. आधुनिक काळामध्ये नेत्यांनी किंवा इतर महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. याचा वापर आपल्याला इतिहासाचे साधन म्हणून करता येतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून केला जातो. यानंतरचं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे चित्रपट. आधुनिक काळातील एक आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून
चित्रपटाकडे पाहिलं जातं. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारखे जे ऐतिहासिक प्रसंग आहेत, या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत, म्हणजे चांगल्या स्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्या भावी पिढ्यांकडे निश्चितच सोपवता येईल. भावी पिढीलाही यावरून आपल्याला पाठीमागचा इतिहास समजून घेता येईल आणि इतिहास समजल्यामुळे भविष्यकाळामध्ये योजना करण्यासाठी अतिशय सुलभ जाईल. अशा प्रकारे आपण इतिहासाचं पहिलं प्रकरण, इतिहासाची साधने याचा अभ्यास केलेला आहे. याखाली स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्याय तुम्ही सोडवला तर लक्षात येईल, अतिशय सोपा आहे. जर कुठल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायला अडचण वाटत असेल तर तुम्ही केव्हाही विचारू शकता. तुम्हाला त्याबद्दल आवश्यक ती माहिती पुरवली जाईल.